पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर. जम्मू काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर. स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मदतनीस असल्याचं समोर. लष्करी कारवायांचं थेट वार्तांकन करू नका. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय. माध्यमांना सूचना जारी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून टीआरएफ दहशतवादी संघटनेनं हात झटकले. हल्ल्यात आमचा हात नाही. टीआरएफची नवी पोस्ट. सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचाही दावा. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घरही जमीनदोस्त. पहलगाम हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळेंचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दोन्ही कुटुंबियांची सांत्वनपर भेट, तर परिवाराकडून जाणून घेतली आपबीती. दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा सिद्ध झालंय. त्यांनाही हनुमान चालीसा वाचायला लावली पाहिजे. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. तर राणे देश फोडण्याचं काम करतायत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. सिंधू नदीचं पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तानचा तीळ पापड. सिंधू नदीतून पाणी वाहील किंवा भारतीयांचं रक्त. पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टोची दरपोक्ती. लाहोर विमानतळावरील भीषण आगीमुळे पाकिस्तानात खळबळ. विमानतळावरील उड्डाण रद्द. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. शिक्षक लोकशाही आघाडीच्या कार्यक्रमात शिंदेंची फटकेबाजी. मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन मी पण करतो. शिक्षण नसलं तरी 2022ला परीक्षा द्यायला गुवाहाटीला गेलो. एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान. शिवसेना मनसे युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट. वेळ आली एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण. विकसित महाराष्ट्रासाठी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, तर पुढील 15 वर्ष भाजपचंच सरकार हवं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार.